या निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह ज्यानं भाजपला त्रस्त केलेलं होतं, इंडिया अलायन्सनं जो आणलेला होता तो होता संविधान बदलाचा. वंचितला जी लाखांची मतं गेल्या वेळेस मिळाली होती, आता ती जाणवली का? कारण वंचितची अगदी सुरुवातीपासूनच संशयास्पद भूमिका यावेळी राहिलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे यावेळी त्यांना फार फायदेशीर ठरेल असं दिसत. कारण जरांगेंसोबत त्यांचं बऱ्यापैकी जमलेलं आहे आणि विधानसभेसाठी पूर्णच्या पूर्ण वंचित आणि जो काय तळागाळातला समाज आहे तो घेऊन प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत बाहेर करू शकतो. तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाणवलं मनोज जरांगे पाटील नावाचा एक वेगळा इफेक्ट? ही निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी काहीसा कमी होताना पश्चिम महाराष्ट्रात दिसला. कारण म्हणजे ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली त्यावेळी पक्षामध्ये ती विखुरलं गेलं. जातीवादीचे प्रश्न प्रत्येकाचे आहेच, पण शेवटी हाताचे पोटाचे रोजगाराचे हे जे प्रश्न आहे ना ते कायम आहेतच. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील एखाद्या गावात गेले, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, गर्दी झाली, हे झालं, याचा नेमका उलटा परिणाम पण तिथे झालाय. हे सगळी तयारी ते शांतपणे बघतायत ते विधानसभेसाठी. मला या चर्चेमध्ये आता नवा मुद्दा आणायचा. आपण त्या बाकीच्या मुद्द्यांबद्दल बोलू. नवा मुद्दा 2019च्या निवडणुकीमध्ये प्रचंड चर्चा झाली वंचित इफेक्टची. बरोबर. पण आजही या 2024च्या निवडणुकीमध्ये चर्चा झाली नसली तरी अंडर करंट असा आहे की आजही दलित समाजाने वंचितच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका अनेक मतदारसंघामध्ये घेतलेली आहे, जरी त्यांची फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नसली तरी. कारण आंबेडकरांचं राजकारण या निवडणुकीच्या वरती ठरणार आहे पुढचं. वंचितच्या इफेक्टबद्दल तुमची मतं? वंचित असं फक्त वंचित असं जोडून बघता येणार नाही. या निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह ज्यानं भाजपला त्रस्त केलेलं होतं, ज्याचं शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपला उत्तर सापडलं नाही, इंडिया अलायन्सनं जो आणलेला होता तो होता संविधान बदलाचा. दलित मतदार जो आहे, ज्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, तो हे संविधान आहे. वंचित महाराष्ट्रामध्ये इम्पॅक्टफुल राहील किंवा या सगळ्या गोष्टी ते कळेल किती त्यांचा रिलिव्हन्स राहतो. पण भाजपचे तिसऱ्या टप्प्यानंतर मतदानानंतर सुद्धा त्यांचं हे असेसमेंट त्यांना ग्राउंड मिळत नव्हतं. आपण संविधान बदलणार नाही होत हे कसं कन्व्हिन्स करून द्यायचं लोकांना. कारण पहिल्या 2 टप्प्यांमध्ये या एका मुद्द्यावरती दलित प्रचंड कन्सॉलिडेट झालेले बघायला मिळाले. आता त्याच्यानंतर त्यांचं वोट, तुम्ही जे म्हणता वोट शेअर कुठं कन्वर्ट होतो, तर ते त्याच्यातले 10% स्थानिक स्तरावरचे सोडून दिले आपण. माझं असं मत वंचितच्या अनुषंगानं रेलेव्हन्स असे आहे का हे निवडणुकीमध्ये? वंचितला जी लाखांची मतं गेल्या वेळेस मिळाली होती, आता ती जाणवली का? वंचितच्या बाबतीत या अगदी सुरुवातीपासून म्हटलं तर गेल्या वेळेसपेक्षा यावेळी वंचितला फार असं, कारण वंचितची अगदी सुरुवातीपासूनच संशयास्पद भूमिका यावेळी राहिलेली पाहायला मिळाली. अगदी स्पेस मिळणार नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये जातायत नाही जातायत, पत्रांच्या बाबतीत खुलासे करणं, असं नाना पटोलेशी आधी चर्चा करणं, नंतर नाना पटोलेच पत्र लिहिलं की तुम्हाला अधिकार आहेत का, आवाड हवे मागे काय अगदी मागण्या नाही करू शकले की माझ्यावर अन्याय झालाय. 21-22 जागा मागणं 48 पैकी, आणि प्रत्येक ठिकाणी ते संशयास्पद भूमिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं विलास वंचितच्या बाबतीत, वंचित स्थापनेच्या आधीपासून आणि आत्तापर्यंत भारिपची मतं राहिली आहेत का, तर 100% प्रत्येक निवडणुकीत त्यांची मतं राहिलेली आहेत. 3%, 4%, 5% ही मतं राहिलेली आहेत. वंचित एकत्र आल्यामुळं, म्हणजे मुस्लिम आणि दलित हा एकत्र आल्यामुळे त्या मतांचा टक्का वाढला होता. पण त्यांना ग्राह्य न धरणं हे आत्ता या घडीला कदाचित जास्त असू शकतं. कारण प्रकाश आंबेडकरांची अगदी सुरुवातीपासून महाविकास आघाडीच्या बाबतीत राहिलेली संशयास्पद भूमिका, प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत एक टॅग मोठा लागला गेला की भाजप किंवा महायुती किंवा त्यांना फायदा होईल असणारी त्यांची भूमिका, आणि हे नरेटिव्ह खूप अगदी ग्राउंड पातळीपर्यंत पाझरलं. जसं की वैभवने सांगितलं की संविधानाच्या बाबतीत दुसरा टप्पा होईपर्यंत कुणालाच उत्तर नव्हतं सापडलं की आम्ही असं करणार नाहीत. अगदी काल परवापर्यंत मुंबईतल्या सभेत स्पष्टपणे पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र बोलली की कुणाचा बाप संविधान बदलू शकत नाही. मात्र ते बोलायला वेळ झाला असं म्हणता येईल, आणि त्यामुळं वंचितची म्हणजे संशयास्पद राहिलेली भूमिका यावेळी त्यांना फार फायदेशीर ठरेल असं दिसत नाही. फार फायदेशीर नाही. पण मुंबईतल्या आत्ताच्या सभेच्या पूर्वी पंतप्रधान चैत्यभूमीला गेले, तिथं दर्शन घेतलं, हे फार स्पेसिफिक होतं. ही जी गडबड होती सिम्बॉलिक होतं. आणि हा जसं म्हटला की वंचितचं, राहुल जे म्हणतोय ते वंचित बरोबर गेल्या वेळेस MIM होतं. एक नवीन ड्रेडेड कॉम्बिनेशन निवडणुकीत काहीतरी वर्कआउट होईल असं वाटलं होतं मुस्लिम आणि दलितांचं. गेल्या निवडणुकीमध्ये त्याला काही प्रमाणामध्ये यश सुद्धा मिळालं. अनेक ठिकाणी दुसऱ्या नंबरची मतं वंचितनं घेतलेली होती. यंदा जो विश्वास तुम्हाला मतदारांना द्यावा लागतो किंवा त्या विश्वास निर्माण करण्यासाठी जी पॉलिटिकल कन्सिस्टन्सी लागते, राजकारणातलं एक सातत्य लागतं, जे प्रकाश आंबेडकरांकडे दिसत नाही किंवा वंचितकडे दिसत नाही. सतत राजकारणाच्या प्रक्रियेत एक इफेक्ट सांगतो. बघा, प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. मी लातूरचा आहे म्हणून मला तेवढी स्पेस तुमच्याकडून मी घेतो. साधारणपणे असं दिसलं की दलित समाजाची मतं ही भाजपकडे मोठ्या संख्येनं जात नाहीयेत, ते अँटी BJP जातात असं दिसलं. पण
पण लातूर हे असं एकमेव मतदारसंघ आहे जी राखीव मतदारसंघ आहे. तिथं दलित समाजातला उमेदवार होता आणि काँग्रेसनं मात्र तिथं लिंगायत समाजातल्या एससीचं सर्टिफिकेट असलेल्या उमेदवाराला तिथं उमेदवारी दिली. त्यामुळे तिथला जो दलित समाज होता तो प्रचंड नाराज झाला की आमची एक तर जागा आहे, आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची एकमेव संधी आहे, तिथेही तुम्ही लिंगायत समाजातल्या एससीचं सर्टिफिकेट असलेल्या उमेदवाराला दिलं. त्यामुळे आमच्या समाजासाठी म्हणून तिथं मोठ्या संख्येनं दलित समाज हा भाजपच्या सोबत जाताना दिसला. कारण प्रतिनिधित्व जर त्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार असेल तर ते संविधान वाचवण्यासाठी आमचाही उमेदवार तिथं असणं गरजेचं आहे. हे एक तिथं कॉम्बिनेशन वेगळ्या प्रकारचं लातूरमध्ये दिसलं. त्याच्यामध्ये मी या दोघांच्या म्हणण्याची सहमत आहे की प्रकाश आंबेडकरांचं जे राजकारण, जी रणनीती असते, जी फक्त निवडणुकीच्या काळात ती दिसते. इतर वेळेला ते कुठं अजिबात संबंधात नसतात. तर ही रणनीती त्यांची भरोशाची नाही, हे दोघांचं म्हणणं मला पटतं. पण आता दुसरी गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकरांना मुळात महाविकास आघाडीसोबत जायचं होतं का, हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचं शिवसेनेसोबत व्यवस्थित बोलणं झालंय. मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांचं सीट शेअरिंग सुद्धा झालेलं आहे, फक्त शिवसेनेला घेऊन. मग यांनी पहिल्यांदा बसून आपलं शिवसेनेसोबत व्यवस्थितपणे मांडून घेतले मुंबई महानगरपालिकेसाठी. विधानसभेमध्ये जमलं तर आपण जाऊ, अशा पद्धतीचं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकरांची ताकद, जसं हा म्हटलं की 1,00,000, 1,25,00,000, 1,50,000 मतदान घेतलं, त्यावेळेस त्यांच्यासोबत MIM होतं. आता MIM त्यांच्यासोबत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दलित समाज पूर्णचे पूर्ण आंबेडकरांच्या पाठीशी नाहीये. त्यामुळं वेगवेगळ्या पॉकेट्स मिळाले. आणि प्रकाश आंबेडकरांची जे काही स्टेटमेंट, वक्तव्य होती ती लोकसभेसाठी नव्हती. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, त्यांची गणितं विधानसभेसाठी आहेत. कारण जरांगेंसोबत त्यांचं बऱ्यापैकी जमलेलं आहे. आणि विधानसभेसाठी पूर्णचे पूर्ण वंचित आणि जो काय तळागाळातला समाज आहे तो घेऊन प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत बार्गेनिंग करू सिद्धार्थ, आता मला वाटतं मला नंतर यायचं होतं ह्या मुद्द्यावरती. अतिशय सेन्सिटिव्ह विषय जरांगे पाटलांचा. जरांगे पाटील आतापर्यंत म्हणाले की मला राजकारण करायचं नाही, राजकारणाशी माझा संबंध नाही. पण त्यांची पावलं खूप वेगळ्या पद्धती. खरं तर ह्या लोकसभेला ते निवडणुकीच्या रिंगणात येणार होते, पण शेवटच्या क्षणाला त्यांनी माघार घेतली, उमेदवार द्यायचं नाही असं सांगितलं. जर जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला, आज त्यांच्या सोबत असलेली मतं, त्यांची एक वोट बँक तयार होईल का? मुळात पहिली गोष्ट, ती वोट बँक जर यांच्यासोबत आली, आपल्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आली, तर मग आज महाविकास आघाडीला जरांगे पाटलांचा इफेक्टचा खूप मोठा फायदा या निवडणुकीमध्ये होताना दिसतोय. अँटी BJP सगळी मतं त्यांच्याकडे गेलेली आहेत. अशा परिस्थितीत जरांगे पाटलांचं राजकारणात येणं हे महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे का? कसं आहे, मनोज जरांगेच्या पाटलाच्या आंदोलनावर अनेक दिग्गज लोकांनी आपलं मतं व्यक्त केले. त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यात आधी सांगितलं की यांनी राजकारणात यायला पाहिजे. कारण आता या सगळ्या गोष्टी जर फायदा मिळून घ्यायचा असेल तर राजकारणात यावं. अनेक नेत्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. पण त्यांनी लोकसभेमध्ये फिर सावध भूमिका का घेतलेली आहे? कारण त्यांच्याकडे वेळ कमी होता. आणि प्रत्येकाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं होतं की मराठा समाजाने उमेदवार ठरवावा. तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजाच्या रक्तामध्ये राजकारण असतं. म्हणजे सगळ्यात जास्त राजकारण मराठा समाजामध्ये होतं. त्यात एक वाक्यता होणार नव्हती. त्याचं साधं उदाहरण, छत्रपती संभाजीनगरमध्ये मारामारी झाली उमेदवार ठरवण्यावर. त्यामुळे त्यांना ते कळालं की आपण उमेदवार देऊ शकत नाही आणि आपली तयारी सुद्धा नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न खरंच निश्चितपणे सगळ्या राजकारण्यांसाठी काळजीत टाकणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील लोकसभेसाठी वेगळे जरी राहिले असेल तर त्यांना आपला इम्पॅक्ट काही वक्तव्यातून म्हणजे करून घ्यायचा होता, तो झाला. जसं तुम्ही म्हटले की भाजपच्या विरोधात मराठा मतदान गेलेलं आहे. मग माझा प्रश्न, तुम्ही सगळ्या रिजनमध्ये आहेत, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राबद्दल सांगा, तुम्ही महाराष्ट्रातले एकूण सांगा, तुम्ही मराठवाड्याबद्दल सांगा. इकडे मनोज जरांगे पाटील या फॅक्टरचा कुठे कुठे इफेक्ट जाणवला तुम्हाला आणि किती? मी ते राजकारणात येणार आहेत किंवा असं एक जे हायपोथिकेशन आपण कन्सिडर केलंय किंवा आपण करतोय, तर मनोज जरांगे पाटील त्यांचे फॉलोअर्स हे आता एका ओबडधोबड स्वरूपामध्ये, ती संघटना नाही, त्याला कुठली संरचना नाही. आता अशा पद्धतीमध्ये फॉलोअर्स हे फार काळ टिकवणं, ज्याला कुठलाही आधार नसतो, विचार नसतो किंवा ते मोठं आव्हान आहे. आता फार दूर जायचा विचार जर मनोज जरांगे पाटलां मी तेच म्हणतोय, कन्वर्ट करायचं असेल तर तुमच्याकडे एक स्ट्रक्चर लागतं. जाणवलं का आता ह्या लोकसभा निवडणुकीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती लोकसभा मतदार? कारण तुमच्या बारामतीचे तर जय पवार ऐन वेळेला, काय सिद्धार्थ, ऐन वेळेला गेलेले होते, काहीतरी इफेक्ट असेल ना. मराठवाड्याच्या तुलनेत आमच्याकडे नगण्य आहे असं म्हणावं लागेल. मराठा विरुद्ध मराठा लढाई असल्यामुळे मूळ मला तेच म्हणायचं होतं. मी आता जे म्हणजे कन्क्लूड करताना जिथे यायचं ते हेच आहे, मूळ जो रुलर क्लास आहे, जो समाजच राज्य करताय,
मनोज जरांगे पाटलांच्या येण्यानं ओबीसीचा शेअर जाणार नाहीये राज्यकर्त्यांमधला. लक्षात घ्या तुम्ही, रिप्रेझेंटेशन ज्यांचं आहे तो संघर्षच मूळ राज्यकर्ते टू राज्यकर्ते किंवा राज्यकर्ते टू गरीब राज्यकर्ते असा होऊ शकतो फार फार. तर इतर राजकारणावरती त्याचा किती इम्पॅक्ट येईल आत्ता सुद्धा त्यांच्या पूर्ण त्वेषानं ते लढत असताना 2 ते 3 लोकसभांच्या पलीकडे त्यांचा फार इम्पॅक्ट आहे असं माझं मत नाही. पश्चिम महाराष्ट्रात मला काही ते रिलिव्हंट वाटले नाहीत किंवा वाटत नाही. तुमच्याकडे रिलिव्हंट वाटले नाही, पण मला तुमच्याकडे दिसतंय ते. म्हणजे शेवटच्या क्षणाला ते जेव्हा बेळगावला जात होते तेव्हा कोल्हापूरमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं, गादीला साथ द्या. एक आंबेडकरांना ते बोलले, आंबेडकरांना आणि गादीला साथ द्या, असं 2 स्टेटमेंट त्यांनी जाहीररित्या त्यांनी भूमिका घेतली. विशेषतः हातकणंगले आणि कोल्हापूरमध्ये त्यांच्या जाण्याच्या नंतर, इव्हन माढामध्ये सुद्धा, इव्हन साताऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाणवलं मनोज जरांगे पाटील नावाचा एक वेगळा इफेक्ट आहे? मनोज जरांगे पाटील नावाचा एक वेगळा इफेक्ट अगोदर होता असं म्हणावं लागेल, कारण निवडणुकीच्या नंतर ही निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी काहीसा कमी होताना पश्चिम महाराष्ट्रात दिसला. कारण अगोदर जे संघटन मराठा आंदोलक म्हणून त्यांच्या मागे उभा राहिलं होतं ते आता राजकारण म्हणजे ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली त्यावेळी पक्षामध्ये ते विखुरलं गेलं, डिवाइड झालं. सर्व पक्षी होते ते आपापल्या कामाला लागले. ती मोठ अगोदरची होती ती मोठ आता डिवायडेड झाली आणि त्याचा परिणाम कुठेतरी दिसतोय. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आणि एकूणच त्यांनी जे संघटन उभा केलं होतं त्या संघटनाचा कुठेही इफेक्ट झाला नसतो. ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्रात नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय पट्ट्यामध्ये आहे काय पट्ट्यामध्ये कारण काय माहिती आहे का, आधीच ओबीसी सर्टिफिकेट पश्चिम महाराष्ट्रात भेटलेली काही लोकांना. विदर्भामध्ये बऱ्यापैकी सगळा मराठा समाज हा ओबीसी प्रमाणपत्र घेऊन त्या सवलतीत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हा इम्पॅक्ट खऱ्या अर्थाने मराठवाड्यात आहे. कारण मराठवाड्यात सुद्धा नांदेड, लातूर, जालना, बीड शोला सुरुवात केली हिंगोलीपासून. ज्यावेळेस आपण विदर्भ संपवला आणि हिंगोलीपासून आपण सुरुवात केली तेव्हा शो मध्ये एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुरू झाल्या तिथून. बरं विशाल, हे जे होते एक मराठा लाख मराठा घोषणा देणारे, हे काय त्यांची मानसिकता होती? अँटी बीजेपी होते की त्यांची एक ठरलेली रणनीती होती आपल्याला ह्यांना मतदान करायचं? मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारला की मराठा वोटर हा कोणाच्या बाजूने जाणार आहे, तर त्यांनी असं म्हणलं की सगळे सोयरेच्या मुद्द्याला घेऊन जो कोणी आम्हाला सोबत करेल आणि आता या क्षणाला थेट आश्वासन देईल ते कोणीच दिलेलं नाही. ना शरद पवारांनी दिलं. ते अनकॉन्स्टिट्युशनल असल्याचं अनेकदा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन्स मध्ये क्लिअर झाले, या पॉलिटिकल सिस्टीमला ते माहिती आहे की आता कमिट करून नंतर ते अडचणीत येणार. जे कोणी कमिट करतील, मतदार तर गेले ना तिकडे. म्हणजे आता परभणीमध्ये हा तुमचा मुद्दा पूर्ण. याच्यामध्ये ना 2 प्रकारचे वर्ग मला दिसले. एक मराठा लाख मराठाची घोषणा देताना एक होता शेतकरी वर्ग, जो हिंगोलीमध्ये त्याच्या हळदीला भाव मिळाला नाही, कापसाला भाव मिळाला नाही, सोयाबीनला भाव मिळाला नाही, तुरीला भाव मिळाला नाही, म्हणून तो अत्यंत त्रस्त झालेला आहे. दुसरा वर्ग मला असा दिसला की जो ग्रॅज्युएट झाला, डबल ग्रॅज्युएट झाला, इंजिनियर झाला, पण आरक्षण नाही, आम्हाला योग्य ठिकाणी आरक्षण नाही म्हणून नोकर भरती मिळाली नाही, तो एक वर्ग दिसला की जो खरं तर त्यांच्या पद्धतीने मतदान करण्याच्या बाबतीत डिवायडेड आहे. पण प्रामुख्याने मला दोन्ही वर्ग जर एकत्र केले तर ते हेच दिसतंय की ते बीजेपीच्या बाजूने नाही आहेत, तर ते पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहे. पण यालाच लागूनच मराठवाड्याची सुरुवात झाली. हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, बीड आणि धाराशिव. राणा जगजितसिंग पाटील हे देखील अचानक 2 दिवस आधी जरांगे पाटलांना भेटायला गेले आणि जिथं जिथं इम्पॅक्ट होता त्या प्रत्येकानं हात जोडला. पंकजा मुंडे प्रत्येक जाहीर सभेतनं सांगत होत्या की माझा विरोध नाही. ज्या ठिकाणी हा इम्पॅक्ट होता त्या उमेदवारांनी योग्य ती भूमिका त्यावेळी सावरायची घेतली. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा परत येतो वोटिंगमध्ये. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील एखाद्या गावात गेले, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, गर्दी झाली, हे झालं, याचा नेमका उलटा परिणाम पण तिथं झालाय. आणि रिव्हर्स पोलरायझेशन जे झालेलं आहे, मी नांदेडच्या बाबतीत आवर्जून सांगेल, सगळ्यात जास्त याचा मोठा इम्पॅक्ट पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या दोन्ही पट्ट्यात झाला दिसला. एक गोष्ट परभणी त्याच्याच मध्ये परभणी, जालना, लातूर आणि इव्हन धाराशिव ऑल्सो, या सगळ्या पट्ट्यामध्ये ज्यावेळी आतापर्यंतचा इथला इतिहास आहे, ज्यावेळी एक कुठला तरी समाज, मग तो मराठा असू दे किंवा इतर कुठला असू दे, एक कुठला समाज ज्यावेळी पटकन मोठा होतो किंवा एकदम मोठं डोकं वर काढतो, इतर समाज रस्त्यावर येत नाही, मात्र वेगळ्या पद्धतीने त्याचं उत्तर देतो. मामूली जे आपण ज्याला लातूरचं एक चांगलं उदाहरण आहे, मामूली फॉर्म्युला, मामूली लोक काय करणार, मामूली लोक काय करणार, मामूली जो मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत, लातूरचा फॉर्म्युला कायम मामुलीचा राहिलेला आहे. ज्यावेळी मराठा वर येतो त्यावेळेस हे सगळे एकत्र झालेलं लातूरचं उदाहरण आहे. धाराशिवच्या बाबतीत हेच उदाहरण. मनोज जरांगे पाटील हा अत्यंत चलाक माणूस आहे, तुम्हाला मी खरं सांगतो.
त्यांना लोकसभेमध्ये जायचंच नव्हतं, कारण त्यांना माहित आहे की लोकसभेसाठी पण मग त्यांनी एवढी प्रतिष्ठा का पण सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला हे बघा, त्याला माहित आहे की मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. त्यांचा मराठा समाज भाजपमध्ये आहे, त्यांचा मराठा समाज राष्ट्रवादीमध्ये आहे, सगळ्या पक्षात विखुरलेला हे त्यांना माहीत होतं आणि त्यांना तेवढा वेळ भेटलेला नाही की आपली भूमिका मांडण्यासाठी. मग त्यांनी तिथं फ्रीडम देऊन टाकलं की आपापल्या पक्षाचं जाऊन काम करा, कुणाचंही काम करा, मला काय घेणं देणं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करा, मला काय घेणं देणं नाही आणि कुणालाही पाठिंबा मी दिलेला नाही किंवा कुणाच्याही विरोधात मी नाही. ही अत्यंत चलाक सिद्धार्थ, दोन स्टेटमेंट आहेत त्यांचे. फक्त वक्तव्य होती, ऐका ना तुम्ही, ही वक्तव्य होती, पण अंडर करंट त्यांनी असा केला. बीडमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीचे वक्तव्य जाऊन केले, परभणीच्या बाबतीत वेगळे केले, कारण तिथं ओबीसी उमेदवार आता तुम्हाला सांगतो ना, ऐका, हे सगळी तयारी ते शांतपणे बघतायत ते विधानसभेसाठी, कारण विधानसभेसाठी त्यांना माहिती आहे फक्त एका जातीवर आपल्याला विधानसभेत जाता येणार नाही, कुठल्याही एका जातीवर कुठलाही पक्ष सत्तेत येऊ शकत नाही. त्यांना आता एक समाज मिळालेला धनगर समाज, कारण एका वक्तव्य केलेलं एका मोठ्या नेत्याने की एससी ओबीसी मध्ये कुठल्याही समाजाला घेतलं जाणार नाही काही जरी झालं तरी, आणि धनगरांची एसटी मध्ये जाण्याची फार मोठी इच्छा आहे आधीपासून, ती ब्लॉक झालेली आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामुळे त्यांच्या आहे ना रजिस्टर करणं हा जरांगेंचा या लोकसभेतला म्हणजे आधी आतापर्यंत सामाजिक होते ते आता राजकीय झालेले आहे. चला मी काय शब्द वापरला, राजकीय उपद्रव मूल्य, राजकीय उपद्रव मूल्य. पण मला प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट, जालन्यात देखील त्यांनी वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे. कारण त्याला भरीसभर अर्जुन खोतकर हे आता जानका रावसाहेब दानवेंबरोबर नाही आणि त्यात पुन्हा मराठा वर्ग रुष्ट झालेला आहे, हे त्यांच्या फार विरोधात जाणार आहे. पण मला सांगा ना, त्यांच्या भूमिकांबद्दल आपण जेव्हा बोलतोय ते असं म्हणाले की ह्यांना असं पाडा की ह्यांच्या 5 पिढ्या पुन्हा उभं राहिल्या नाही पाहिजे, पाडण्यात जास्त मजा आहे, पाडण्यात मजा आहे, मग ते कुणाला पाडतायत त्याच्याबद्दलचा मेसेज त्यांनी दिला. पण ह्या सगळ्यामध्ये एक सामान्य माणसाची ही भावना होती, मराठा बांधवांची. मी अनेक जणांशी बोललो तेव्हा ते असं म्हणाले की एक सामान्य मुलगा जो साबळे जालन्यामध्ये उभे राहिले, मंगेश साबळे, मग ते मंगेश साबळेंच्या बद्दल का पॉझिटिव्ह बोलले नाहीत किंवा त्यांना पाठिंबा का दिला नाही? हे बघा, मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे ते इतरांना मोठं होऊ देत नाही, ते कोणाला बसवू देत, हे सत्य आहे. आणि याच्या मागची त्यांची, मी त्यांना 1-2दा बोललो की तुम्ही लोक सोबत का नाही घेत. त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा क्रांती मोर्चाला फार मोठ्या पॅरलमध्ये लोकांनी आंदोलन चालवलं, ते काय झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता समाज एकत्रित आलेला आहे आणि तो समाज इतर ठिकाणी जाऊ नये किंवा इतर लोकांना तो संधी मिळू नये म्हणून मी एकटा आहे. पण मी एकटा हे आंदोलन चालवत नाही, माझ्या पाठीशी अनेक लोक आहेत, फक्त स्टेजवर मी दिसतो यासाठी आहे की हे आंदोलन आता इतिहासामध्ये निर्माण झालेलं आहे. हे आंदोलनाचं जर निष्पत्ती नाही झाली तर इतिहास मला माफ करणार नाही. फक्त मीच एकटा लीडर, पण ते स्वतःला राजकीय लीडर सुद्धा म्हणत नाहीत. नाही, मग मेटेनं उमेदवारी न मिळण्यामागे सुद्धा तीच राजकीय खेळी आहे. नाशिकमध्ये ज्यांना उमेदवारी नाही मिळाली त्याच्या मागे त्यांचा हात आहे, म्हणजे अनेक घोषणा, गावबंदी घोषणा रावसाहेब दानवेंना बऱ्याचशा नाही, पण एक चिंताजनक परिस्थिती मला वाटतं ह्या व्यासपीठावरून. प्रशांत, मला खरं सांगा काय झालं बरं नाशिकमध्ये? आता तिरंगी लढत, हिंदुत्वादी वोटमध्ये डिवायडेशन, ओबीसी फॅक्टर, मराठा फॅक्टर, भुजबळांना येऊ द्या मैदानात, बघू काय. प्रशांत आर्मस्ट्रॉंग ते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांचं सातत्य राहिलं असतं तर ते सातत्याने प्रकाशझोतात राहिले असते आणि निवडणुकीच्या प्रत्येक स्टेजला रिफ्लेक्ट झाले असते. जसं आता माझं तुम्ही केलेलं आहे, म्हणजे मधनंच माझ्याकडे येतात किंवा विसरून जातात, बोट वरती गेलं तरी मला बोलायचं आहे, हे असं सध्या झालेलं दिसतंय. पण या निवडणुकीमध्ये मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. हे पहा, जातीवादीचे प्रश्न प्रत्येकाचे आहेच, पण शेवटी हाताचे, पोटाचे, रोजगाराचे हे जे प्रश्न आहे ना ते कायम आहेतच. एक सुप्त भावना प्रत्येक ठिकाणी दिसते की केंद्रामध्ये मोदी पाहिजे, म्हणजे विरोधातला माणूस जरी असेल तर तो केंद्रामध्ये मोदी पाहिजे. काही ठिकाणी मुस्लिम महिलांकडनं ज्या रिॲक्शन्स येत आहे की आम्हाला ताडमानेनं जगण्याचा अधिकार दिला, या काही गोष्टी ज्या सुप्त स्वरूपात दिसत आहेत ना, या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.